म्हणून त्यानंतरचा प्रसंग आहे. इकडे दुसरं कुणीतरी पाठवावं आपल्या काळाचा वध करण्यासाठी म्हणून शक्टासुराला पाठवलं. शक्टासूर आता नंदोत्सव अजून चालू आहे ना. यशोदा मातेनं सगळी असणारी जी तयारी होती काही गडबडीमध्ये सकाळी भगवंताला लवकर न्हाऊ घातलं आणि सुंदर अशी तयारी करून म्हणे इथं घरात आता सगळेजण आपण अंगणात असणार आहोत, आपल्याला दान करायचंय ना, मग आपण सगळे बाहेर असणार आहोत. आता लल्लाला कुठे एकट्याला घरात ठेवायचं म्हणून अंगणामध्ये एक वृक्ष होता आणि त्या खाली आपला छकडा उभा होता. त्या छकड्याच्या खाली असं व्यवस्था केली, जिथे दही दूध असं वरती ठेवले मडके वगैरे आणि लल्ला त्या ठिकाणी खाली झोपवले. भगवंत विचार करतात हे सगळं माझ्याच मुळे चाललंय, माझा जन्म झाला म्हणून दान धर्म चाललाय, म्हणून उत्सव चाललाय आणि मला छकड्याच्या खाली ठेवलं मैयाने. म्हणजे माझ्यापेक्षा त्या छकड्याला त्या दह्या दुधाला जास्त महत्व आहे का, ताकाला जास्त महत्व आहे का? आणि त्याच वेळेला त्या शक्टासुरानं त्या छकड्यामध्ये प्रवेश केलेला होता. त्याला असं वाटत होतं आपण याच्या खाली त्या भगवान श्रीहरींना इथं दाबायचं आणि इथंच त्यांचा मात्र शेवट करायचा असं त्याच्या मनात होतं. गोकुळवासी सगळे आपापल्या असणाऱ्या कामात व्यस्त झाले की आपण आपलं कार्य करून निघून जायचं. तोही असा येतो असा जातो असं म्हणून आला होता तिथं. कुठून? मथुरेतून कंसाला सांगून आला होता असा जातो आणि असा येतो असं सांगून. आणि वाट पाहतोय आता सगळे ज्याचे त्याच्या कामात व्यस्त झाले की आपण आपला भार भूमीवर द्यायचा आणि खाली खचून घ्यायचं आणि लल्लाला त्याच ठिकाणी संपवायचं. यशोदा मैया दान धर्म करण्यामध्ये सगळे व्यस्त झाले. भगवंत विचार करताय आता हा एक आणि पहिलं एक, माझ्यापेक्षा दही दूध श्रेष्ठ आहे म्हणजे मी खाली आणि ते असार असणारा वरती. आपला असंच चाललंय, जो असार असणारा प्रपंच आहे पहिले त्याचा विचार करतो, मग देवाचा विचार, मग परमार्थाचा विचार करतो. आणि जेव्हा आपण असा विचार करतो तेव्हा आपला प्रपंच कदाचित त्या भगवंताच्या इच्छेने इथं असं घडलंय. जसं जसं त्या शक्टासुरानं आपलं वजन वाढवलं आणि तो छकडा जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करतोय, छकड्याखाली भगवंत झोपलेत. भगवंतानं जशी लहान लेकरं क्रिया करत असतात, हातपाय हलवतात ना, जणू काही मी हातपायच हलवतोय असं दाखवलं आणि जोरदार आपल्या पायाचा प्रहार केला त्या छकड्याने. आकाशात उडालं ते छकड. सगळे दही दुधाची असणारी मडकी अस्ताव्यस्त झाली आणि छकडा जसा जमिनीवर आला एक एक पाट मोकळा झाला त्या छकडाचा. शक्टासुराचा वध झाला. या जोरात आवाज झाला म्हणून सगळेजण पाहतायत. पाहिलं तर तो छकडा आकाशात उडून जमिनीवर पडल्यानंतर काही शिल्लक राहिलं नव्हतं. सगळे तुकडे तुकडे झालेले होते. ते दह्याचे ताकाचे जे काही असतील मडके सगळे मडके त्या ठिकाणी फुटून पडलेले. गवळणी धावत गेल्या, काय झालं काय झालं. गोपही धावत गेले. पाहिलं तर लाला तिथं उघड्यावर झोपलाय, छकडा उडून गेला आकाशामध्ये. यशोदा मैयानं जाऊन घेतलं आणि छातीशी कवटाळलं. काय होतंय काय माहिती, असं संकट येतंय म्हणे एक एक माझ्या लालावर.